आज आपण टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड पाहणार आहोत. म्हणजेच काय, क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी देर आर 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. एकूण क्रिस्टलाइन सॉलिडचे किती टाइप आहेत? देर आर 4 types of क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचे एकूण किती टाइप्स असणार आहेत? 4 टाइप्स असणार आहेत. पहिला टाइप्स असणार आहे त्याचा आयोनिक सॉलिड. त्याला आपण आयोनिक क्रिस्टल सुद्धा म्हणू शकतो. दुसरा असणार आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. हा दुसरा टाइप. तिसरा टाइप असणार आहे मेटालिक सॉलिड. आणि जे चौथं टाइप असणार आहे तो टाइप आपण या ठिकाणी पाहू, मॉलिक्युलर सॉलिड. असे एकूण किती टाइप्स असणार या ठिकाणी? 4 टाइप्स असणार आहेत. या ठिकाणी देर आर 4 टाइप्स ऑफ द सॉलिड म्हटले. आयनिक सॉलिड आहे पहिला, दुसरा असणार आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आहे, तिसरा मेटालिक सॉलिड आहे आणि चौथा मॉलिक्युलर सॉलिड आहे. कसंही तुम्ही अरेंजमेंट या ठिकाणी करू शकता. आता टाइप नुसार आपण या ठिकाणी बघूया. आता आयोनिक सॉलिड म्हणजे काय असणार आपण पाहू. आता आयोनिक सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक. पहिलं कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय सांगतं? आयोनिक सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार, आयोनिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत ते कॅटायन आणि ऍनायन असणार आहेत. कॅटायन अँड ऍनायन्स या ठिकाणी असणार आहेत. त्यालाच आपण काय म्हणतोय? अपोजिट चार्ज पार्टिकल असं या ठिकाणी म्हणू शकतो. अपोजिट चार्ज पार्टिकल्स किंवा आयन्स या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा टाइप या ठिकाणी दुसरे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे त्याचं. आता ज्या ठिकाणी अपोजिट कॅटायन या ठिकाणी ऍनायन्स असणार आहेत त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहायचं आहे आयोनिक सॉलिड मध्ये या ठिकाणचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत. त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये कुलोम्बिक फोर्स असतो. कुठला फोर्स असतोय? कुलोम्बिक या ठिकाणी फोर्स असतो. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजे या ठिकाणी ह्यालाच आपण काय म्हणतोय? कुलोम्बिक फोर्स सुद्धा म्हणू शकतो. तिसरा असणार या ठिकाणी आयोनिक सॉलिड मध्ये या ठिकाणी हाय मेल्टिंग पॉइंट असतो. हाय मेल्टिंग पॉइंट असतं. तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे. चौथे कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं बघा, आयोनिक सॉलिड हा हार्ड असतो. हा कसा असतो? हार्ड असतो. आणि त्यानंतर ब्रिटल पण असतो. काय असतो? ब्रिटल पण असतो. आपण आयोनिक सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. पहिले कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलंय? आयोनिक सॉलिड मध्ये कॅटायन आणि ऍनायन्स म्हणजे अपोजिट चार्ज आयन्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. दुसरं या ठिकाणी सांगितलंय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये असतं. त्यानंतर तिसरं काय सांगितलंय? आयोनिक सॉलिड मध्ये हाय मेल्टिंग पॉइंट असतं. आणि चौथं काय सांगितलंय? हार्ड अँड ब्रिटल असतं म्हणून सांगितलंय. पाचवं कॅरेक्टर काय असणार आहे या ठिकाणी? तो असणार आहे नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एकूण किती कॅरेक्टरिस्टिक झाले? 4 कॅरेक्टरिस्टिक झाले. ज्यावेळी हा सॉलिड स्टेट मध्ये असतोय त्यावेळी या ठिकाणी नॉन कंडक्टर असतोय. ज्यावेळी तो आयोनिक स्टेट मध्ये असतोय त्यावेळी त्याची कंडक्टिव्हिटी होते. हा या ठिकाणी हा पहिला टाइप झाला. त्यानंतर आपल्याला दुसरा टाइप बघायचा आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कुठला असणार आहे? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आपल्याला पाहायचं आहे. आता कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये
जे पहिले कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ते आपल्या या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे. पहिले कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं तर जे ह्या ठिकाणी कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसं असणार आहेत, कोव्हॅलेंटली बॉन्डिंग असतात. कोव्हॅलेंटली बॉन्डेड असतात, म्हणजे बॉन्डिंग झालेलं दिसून येतं. म्हणजे दोन कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स मध्ये आपल्या ठिकाणी कुठलं बॉन्डिंग दिसून येतं, कोव्हॅलेंट बॉन्ड या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसरे कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं जातं बघा, या ठिकाणी कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड हा व्हेरी हार्ड असतो, व्हेरी हार्ड असतो. त्यानंतर तिसरी जी प्रॉपर्टी आहे कॅरेक्टरिस्टिक आहे तो बघूया, त्याचं मेल्टिंग पॉइंट हाय असतो. त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, हाय असतो. कारण या ठिकाणी कोव्हॅलेंट नेटवर्क काय म्हणतात, जॉईंट मॉलिक्युल्स असणार आहे, त्यामुळे ह्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतोय, हाय असतो. त्यानंतर पुढची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे, हा पुअर कंडक्टर असतो. पुअर कंडक्टर असतो, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता ह्याचं जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आपण देऊ शकतो, काय असणार आहे बघा, डायमंड. डायमंड हे एक्झाम्पल आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, सिलिका. सिलिका हे दुसरे एक्झाम्पल. सिलिका हे काय असणार आहे, दुसरे एक्झाम्पल आहे. आपण कॅरेक्टरिस्टिक काय काय बघितले बघा, दुसरं टाईप बघितला, त्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक बघितलं काय असणार आहे ठिकाणी, शक्यतो कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतात त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, कोव्हॅलेंटली बॉन्डिंग झालेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड हा व्हेरी हार्ड असतो. तिसरं काय सांगितलंय, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड हा कसा असतं, याचा मेल्टिंग पॉइंट हाय असतं म्हणून सांगितलंय. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडच्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी कसं असते, पुअर कंडक्टर असतो. त्यानंतर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये तिकडे एक्झाम्पल काय घेतलं, डायमंड आणि सिलिका. असं आपण या ठिकाणी एक्झाम्पल किती घेतले, 2 एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहेत. आता तिसरा जो असणार आहे तो तिसरा आपण या ठिकाणी बघूया. तिसरा असणार आहे मॉलिक्युलर सॉलिड. आपण बघू तिसरा मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे नेमकं काय असतं आपण बघूया. आता मॉलिक्युलर सॉलिड मध्ये ह्या ठिकाणी जे मॉलिक्युल्स असणार आहेत, एक तर ह्या ठिकाणी काय असणार आहे, मॉलिक्युलर सॉलिड मध्ये या ठिकाणी जे मॉलिक्युल्स असणार आहेत, एक तर ते काय असणार आहेत, मोनो किंवा ह्या ठिकाणी पॉली ॲटॉमिक असणार आहे, पॉली ॲटॉमिक असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलं जातं, शक्यतो त्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठला असणार आहे, लंडन डिस्पर्शन फोर्स असतं. लंडन डिस्पर्शन फोर्स. डायपोल डायपोल फोर्स असतो. डायपोल डायपोल म्हणजे वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे असतं, वीक फोर्स असतो. त्यानंतर किंवा हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं असतं, किंवा हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं असतं, हायड्रोजन बॉन्ड या ठिकाणी काय असतं, त्या 3 गोष्टी प्रेझेंट असतात. त्यानंतर तिसरं या ठिकाणी काय असणार आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक मॉलिक्युलर सॉलिड हा कसा असतोय, सॉफ्ट असतो. मॉलिक्युलर सॉलिड कसा असतोय, सॉफ्ट असतो. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय सांगितलं जातं, ह्याचा मेल्टिंग पॉइंट हा लो असतो. मेल्टिंग पॉइंट कसा असतोय, लो असतोय. त्यानंतर पाचवी जी कॅरेक्टरिस्टिक आहे हा सुद्धा काय असणार आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याचा एक्झाम्पल असणार आहे, फॉर एक्झाम्पल 6वा पॉइंट, आईस आणि बेन्झॉइक ऍसिड. आईस आणि या ठिकाणी काय असणार आहे, बेन्झॉइक ऍसिड. हे दोन्ही एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेत आहोत, लक्षात ठेवा. आता तिसरं या ठिकाणी आपण बघितलं मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय असणार आहे, त्या मॉलिक्युलर सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक कुठले असतात बघा. त्या ठिकाणी मॉलिक्युलर सॉलिड एकतरी मोनो ॲटॉमिक असतात किंवा पॉली ॲटॉमिक या ठिकाणी मॉलिक्युल्स असतात. दुसरं काय सांगितलं, यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठला असणार आहे, लंडन डिस्पर्शन फोर्स असतं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतो किंवा हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी दिलेलं असतं. मॉलिक्युलर सॉलिड कसं असणार आहे, सॉफ्ट असणार आहे. त्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, लो असतो. त्यानंतर हा कसा असणार आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, आईस अँड बेन्झाइक ऍसिड. असे या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर पुढचा आपण या ठिकाणी टाईप पाहणार आहोत, तो टाईप असणार आहे चौथा या ठिकाणी टाईप आहे मेटालिक सॉलिड्स. काय असणार आहे, मेटालिक सॉलिड्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
मेटालिक सॉलिड्स. हा कुठला टाईप असणार आहे? चौथा टाईप असणार आहे बघा. चौथ्या टाईप मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. त्या ठिकाणी बघा मेटालिक सॉलिड मध्ये त्या ठिकाणी काय असणार आहेत? सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे त्यामध्ये सी ऑफ इलेक्ट्रॉनमुळे या ठिकाणी मेटालिक बॉन्डिंग होतं. लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे बघायचं. मेटालिक बॉन्ड मध्ये या ठिकाणी काय असणार आहे? कॅटायन आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स. काय असणार आहे? कॅटायन आणि त्यानंतर काय असणार आहे? मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यामध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. त्यामध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं म्हणून सांगितलंय. त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय सांगितलंय? त्यामध्ये व्हेरिएबल सॉफ्ट टू हार्ड या ठिकाणी काय असतं? हार्डनेस पण असतो. काय असतं? व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू हार्ड. व्हेरी हार्ड असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथे कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय सांगितलंय बघा. त्याचा रेंज जो असतो तो वाईड रेंज असतो. रेंज कसा असतो याचा? वाईड रेंज असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीसाठी. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. असं या ठिकाणी दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल असणार आता मेटल्स म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? मॅग्नेशियम असेल, त्यानंतर कॅल्शियम असेल, त्यानंतर सोडियम असेल, त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी काय असेल? या ठिकाणी Mn असेल. त्या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. आता चौथा आपण बघितलं मेटालिक सॉलिड म्हणजे काय असणार आहे? त्याचे टाईप या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक कुठला असणार आहे? त्यामध्ये पहिले या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक काय सांगतं? मेटालिक सॉलिड मध्ये सॉफ्ट इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर दुसरं काय सांगितलं प्रॉपर्टी? त्यामध्ये काय असणार आहे? कॅटायन आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स यामध्ये अट्रॅक्शन असतं म्हणून सांगितलंय. त्यानंतर तिसरं काय सांगितलं रे? त्यामध्ये त्या ठिकाणी तो कसा असतो? एकतर सॉफ्ट असतो किंवा हार्ड असतो म्हणून सांगितलंय. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलंय? मेटालिक सॉलिड मध्ये वाईड रेंज असतो म्हणून सांगितलंय. त्यानंतर पाचवं काय सांगितलंय बघा? मेटालिक सॉलिड हा कसा असणार आहे? गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी सांगितलंय. मेटालिक सॉलिडचे एक्झाम्पल या ठिकाणी भरपूर देऊ शकता. जे मेटल्स असणार आहे ते तुम्ही देऊ शकता. हे लक्षात ठेवा. हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला करून बघायचं आहे. ओके.